हॅलो. अरे नारसाळ जाऊन या झोपेतूनच काय मेसेज करतो भारी ना. हा अरे आता तो गल्लीत आलो होतो झोपेतूनच पाठवतो जागते रोन हे करून ते करून. तिथं आई येऊन फोन लावलं तर फोन उचली ना नारसाळ जाऊन या. हा तिथंच मुताय लागला तू. मी तर झोपेतूनच काय म्हणतो बाहेर निघा जाण जरा. हा अरे आता 2 जण पळाले होते आम्ही आलो होतो पळत तिकडे. नुसतं टापार टापार बोलायला तुला बरं वाटतं दिवसा. रात्री काय होतं रे खरजुले. ये लवकर बाहेर. काय झालं पोट दुखायला लागलं. बरं 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 झोप मग घरात झोप. पोट दुखायला लागलं तू आता. हा ठेव मी पुढे जातो. ते पोरं कावाची गेले पुढे आणायला अजून आले नाही ना. ते गेले वाटतं राहून हाराल तिकडे कुठेतरी ड्रोन का काय आला म्हणते तिकडे गेले का बघायला नारसाळ्याचे. टरमळ्या त्याला तिकडे आणलं वाटतं चड्ड्या काढून. चड्ड्या काढून तुला काय सांगतो मी. आज गेलो होतो मी येळंबावीला तिकडे बरं का. तिकडं काय झालं आता इकडला एक पाहुणा गेला होता तिकडं मामाची इथं फवारा मारायला गेला. आणि ते फवारा मारता मारता काय झालं त्याने बांधली होती रस्ती तोंडाला रस्ती बांधली होती आणि त्याला आली संडास. आता सरकी होती मोठाली संडास आली त्याला तर ह्यो बसला सरकीत जाऊन संडासाला. तिकडं खुरपीत होत्या 4-5 बाया. एक बायाने उठून बघितली ह्यो गपचून बसला खाली. मग ते रस्ती बांधलेली होती डोक्याला तोंडाला. त्याने केले माणसं गोळा. जसा हागत होता का तसाच लोकांनी नाही ना का असं आणलं त्याला. काय सांगा ह्यो आडवतो अरे मी नाही हागूस तर काय पहिल्यांदाच हागत होता ना अजून हागूस तर आणलं त्याला. तेव्हा नाही का लोकांनी बघितलं तोंड हे करून आणि लोक म्हणायला लागले चोराला आणलं आम्ही हागूस तर आणि जेव्हा तोंड बघितलं तर आपलंच पोरगं निघलं. हा अशी गंमत झाली या चोराची.